सो हे गाइस, गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी घरी पोहोचलो. घरी तुम्हाला काल दाखवलं नाही मी आलो इथे, पण मी आज घरी आलो आहे. आणि रात्री कुठे झोपलेलो बघा, इथे वाड्यामध्ये. गरमी खूप होते म्हणून इकडे आंबे लावलेले आहेत ना, यांच्यामध्ये झोपलेलो. हे बघा इथे मस्त निवांत. आणि आजी इकडे बघा झाडू मारते, पाला वगैरे मारते ते बघा. आणि आता आपण इकडे जाऊया आंबे खुडायला. ते बघा माझं घर इथे आहे आणि मी झोपलेलो इथे रात्री एकटा. चांगली झोप आलेली, हवा वगैरे खूप चांगलं येत होतं. आणि यावर्षी तुम्हाला जास्त आंबे दिसणार नाही, लागलेले नाही. आज दवा वगैरे काय साठले नाही म्हणून लागणे नाही एवढे. हे आमचे 2 बैल आहेत, एक हा कालावाला आणि हा पण कालावाला. ह्याला आंबे आहेत बघा, थोडेफार लागलेले आहेत, एक एक दोन दोन दिसतात. इथे पण आहेत, आपलेच आहेत ते. आता आपण आंबे खुडायला जायचो, तिथे लहानवाला आहे ना त्या तिथे. हा बघा इथे आहे आंबा एक. हा इथे आज पोहोचतो, पण इकडे कोंबडा आहे. किल्ले इकडनं आहेत, माझ्या पायावर तुडून पडेल असं वाटतं. सो हे बघा आंबा. आपल्याला हा फक्त खायचा नाही, भाजी बनवायची आहे आंब्याची. याला पण आहेत वरती, हे बघा दिसत असतील. पण नंतर एवढे वरती लागल्यानंतर पाडायला खूप त्रास होतो एवढ्या वरती. तर मित्रांनो हे बघा, मी घरी आलो बघतो तर एवढा हा घर दुरुस्त इकडे चालू आहे. हे बघा स्टार्टिंगला इथपर्यंत होतं, आता एवढं वाढवलं आहे. 3, 4, 5, 6 फूट वाढवलं आहे. हे बघा. आणि तुम्हाला आता दाखवतोय भाकऱ्या भुजतात ते बघा. तांदळाचे भाकर हाताने कसं भुजतात ते बघा तुम्ही. बघा तुम्ही कधी खाल्लेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तांदळाची भाकर. अशी असते तांदळाची भाकर. इथून बघा आता आलं की असं पूर्ण खुल्लं वाटतंय. तर गाईस हे बघा पूर्ण झालंय, भाकर आणि भाजी. हा बघा मसाला आहे सुका, आणि आंबा घातलाय जो आपण घेऊन आलेलो तो. हा बघा इथे खात, आई खात होती त्याच्यामधून खातो.
लास्ट आहे बघा. राईज गरमी खूप आहे म्हणून आम्ही कपडे नाही घातले आज. लवकर लवकर भाकर खाऊ आपण. हे बघा मी रात्री दुपारी झोपलेलो होतो आणि आता डायरेक्ट उठलो तर डायरेक्ट आम्ही आईस्क्रीम खायला. हे बघा कचोरा फ्लेवर अशी पिसवा होता ते ठेवूया स्पेशल. हां खुशबू फ्लेवर आहे हा. सो आपण बघा आईस्क्रीम खात खात आलोय. गणपती आपण बसवतोय तिथे स्टेजवरती. हे बघा गेल्या वर्षी आम्ही स्टेज दुरुस्त केलेलं होतं ते चांगलंच आहे अजून. हे बघा आंबाची वाडीमध्ये इकडे आपण गणपती स्थापना इथे करतो. हा बघा स्टेज एवढा तुम्हाला रात्री एवढं दिसेल नाही चांगलं. इकडून स्टेज आहे हा बघा. इकडनं आणि इकडनं नाचायला असतात. इकडे स्थापना होते. बघा आम्ही एवढी मेहनत करून बनवलेलं स्टेज पूर्ण तोडून टाकलं. हे बघा इकडनं पण पूर्ण तोडलेलं आहे. हे बघा इकडे ब्लॉक वगैरे आणून फेकलेले. एवढी मेहनत करून बनवलेलं पूर्ण वाया गेली मेहनत. आता चला आपण जाऊया झुलते पुलावरती. झुलतो सोयाचे बघा आम्ही झुलत्या पुलावरती आलो तुम्हाला दाखवतो. हा बघा तुम्हाला दिसणार नाही चांगलं लाईट नाही आहे एवढं. तिकडनं घर आहेत जुने पारसीचे आणि हा झुलता पूल त्या दिवशी पण तुम्हाला दाखवलेला एक दिवस. बघा आणि इकडे बघा तुम्हाला लाईट दिसत असेल मच्छी पकडतात ते जाल मांडलेले आहे याच्यावरती. चांद बघा इथून खूप उंच आहे. ह्या बघा पाणी तुम्हाला दिसत असेल खाली एवढा झुलता पूल. आणि तिकडे पण तुम्हाला आग 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 नाही ते घरचं लाईट आहे ते दिसतं एवढा वरती. आणि आता तुम्हाला दाखवतोय तर आपण लगेच तिकडे फिरून झुलत्या पुलावरती पूर्ण फिरून लगेच आलोय घरी आणि आंघोळी केली आणि आता जेवण करतोय. हे बघा लहान भाऊने बनवलेली होती कढी दहीची. आणि हे जेवण करून लगेच आपल्याला स्टार्ट करायचं आहे. कमिशन वर्क आलेला आहे तर ते आपल्याला पूर्ण करायचं आहे कमिशन वर्क. तर आज मी दुपारी पूर्ण दिवस झोपलेलो म्हणून आता डायरेक्ट मी लेट झोपेन आज पण. कारण आता झोप नाही येणार. मी 1 वाजता झोपलेलो संध्याकाळी तर डायरेक्ट नाही दुपारी 1 वाजता तर डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता उठलो. म्हणून आज खूप टाईम वेस्ट सारखं केलं आहे मी झोपून. तर आज तर उशिरापर्यंत काम करावं लागेल. चला काम करूया आता. तर मित्रांनो हे बघा रात्रीचे किती आता 12 वाजतील आणि एवढं स्केचिंग पूर्ण झालेलं आहे. आता याला रेंडरिंग करायचं फक्त राहिलेलं आहे. ते थोडं रेंडरिंग आज करतोय काम थोडं. तर मित्रांनो आजचं काम थोडं झालं आहे. रात्रीचे 2 वाजले आणि काम अर्धं झालं आहे अर्धं बाकी आहे रेंडरिंग. तर उद्या तुम्हाला दाखवतो आहे. तर चला आजचा दिवस एवढंच. उद्या भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. चला बाय.